माई आओ माई ऐका हो माई आओ माई गेल्या बायका माई माई जरा शांत हो माई शांत व्हा माई 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 नाही 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 जयंती नाही पुन्हा असं कसं होऊ शकतं माझ्यासोबत पुन्हा तोंडावर पडले मी गेल्या वेळी ताराच्या गाण्याच्या कार्यक्रमालाही तोंडावर पडले आणि आज आज मी स्वतः आव्हान दिलं होतं सावलीला आणि त्यातही हरले सारखं सारखं माझ्यासोबत का होतंय असं जयंती तुझ्यामुळे हे सगळं तुझ्यामुळे झालंय जयंती तुझ्यामुळे झालंय एक काम करता येत नाही तुला धड मी काय केलं माई मी माझं काम चोख केलं होतं माई मी ते औषध बी पाण्यात टाकलं होतं आणि ते पाणी तो पाण्याचा ग्लास बी जागेवर ठेवला होता आयत्या वेळेला ग्लास कसा बदलला मला नाही माहित नाही माहित नाही माहित जयंती तुला कल्पना नाही माझ्या उरात काय आग पेटली आहे कधी माझा बदला पूर्ण होईल मी किती दिवस याशी राहू माई शांतावा माई हे बघा आपण आपलं काम नीट केलं होतं इमाने बरे केलं होतं आता समोरची पार्टी आपल्यापेक्षा हुशार निघाली त्याला आपण काय करणार ना हा माई मला काय वाटतं माहितीये का तुमचा प्लॅन त्यांना आधीच कळला असणार हा सारंग साहेबांनी जे बी केलं ना ते मुद्दाम केलं बरं का हा तू मला उकसवण्यासाठी केलं मुद्दाम याचा अर्थ त्यांना तुझ्यावर संशय आला होता म्हणजे तू असं काहीतरी केलं की त्यांना भनक लागली या गोष्टीची काय केलंस तू काय सारखं माझ्यामुळे हा माझं बी मान गेला की त्या घरात कुणी घेणार आहे का आता मला उभं करणार आहे का हा उघडी पडली मी बी तिथं त्याच लायकीची आहेस तू नुसते फुकट माझे पैसे उकळते लाज नाही वाटत तुला एक काम धड केलेला नाहीये तू एक काम दरवेळेस मी तुझ्यावर विश्वास टाकते आणि तू माझा विश्वासघात करतेस चल निघ चल किंवा इथून निघ काय निघ हे बरं आहे तुमचं माई याला काय म्हणतात माहितीये का घर सोडून वैद्य मरो हे बरं आहे नाही जेव्हा गरज होती तेव्हा जयंती 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 आणि आता डायरेक्ट चल निघ होय हो निघाच कारण मला गरज नाहीये तुझी आता काहीच गरज नाहीये ही भैरवी वजा एकटी समर्थ आहे हो? चांगलं माहिती आहे किती समर्थात तुम्ही ते माई जरा शांत डोक्याने विचार करा आता माझ्याशिवाय तुमच्या इथं कुणी बी नाही एकटी जयंती उभी आहे तुमच्या बाजूला अगदी तुमची ती पोरगी आणि तुमचा तो नवरा बी नाहीये तुमच्या सोबत मी जर निघून गेले ना आता माई एकट्या पडाल हो माई तुम्ही ऐका माझं पडू दे मला एकटीला पण ही भैरवी एकटी सगळ्यांना पुरून उरू शकते आजवर एकटीनेच सगळं केलंय एकटीनेच सगळ्या गोष्टी सांभाळल्या आणि यापुढेही करीन मला तुझी गरज नाहीये निघ इथून माई निघ निघ आणि पुन्हा तोंड दाखवू नकोस मला या सावलीच्या पाठीशी नेहमी तुम्ही सावलीसारखे उभे राहता काल माईंना मी जे काही बोलले ते बोलण्याचं बळ तुमच्यामुळे माझ्यात आलंय तुम्ही माझ्या आयुष्यात येण्याआधी मी कोणीच नव्हते माझं आयुष्य असंच अंधारात तारा मॅडम आणि भैरवी माईंच्या सावलीत संपणार असं वाटायचं मला पण तुम्ही आलात आणि हळूहळू मला मीच सापडत गेले खरं तर तुम्ही मला माझ्या जवळ घेऊन आलात तुम्ही ह्या सावलीला तिचा आवाज दिला तिची ओळख दिलीत माझ्या विठुरायाने माझ्या पदरात 2 वेळा दान टाकले एक माझ्या गळ्यातल्या सुरांचं आणि दुसरं माझ्या सारंग सरांचं मी खरंच खूप भाग्यवान आहे
सारंग सर, मी आता जे काही बोलले ते तुम्ही ऐकलं? ऐकलं ना मी. तुला असं वाटतं की तू भाग्यवान आहेस, पण मला असं वाटतं की मी भाग्यवान आहे तुझ्यासारखी बायको मला माझ्या आयुष्यात लाभली. तू काल जे काय वागलीस ना सावली, त्याचा खूप आनंद झालाय मला. माझी सावली आता स्वाभिमानी झाली आहे. हो, पण काल जे काही झालं ना त्याचा मला वाईट वाटतंय. कोणालाही असं दुखावणं. हे बघ, जो माणूस आयुष्यात वाईट वागतो त्याच्या आयुष्यात सुद्धा वाईट घडतं. व्हॉट यू गिव्ह यू गेट. आणि जोपर्यंत पायाला काटा टोचत नाही तोपर्यंत माणसाला चालण्याची शिस्त लागत नाही. भैरवी सोबत जे काय घडलं ते अगदी योग्य घडलं. खूप सुख दिलं तुम्ही मला. फक्त या सुखाला कोणाची दृष्ट लागायला नको. दृष्ट तर कधीच लागली असावी. जगातलं सगळं सुख देण्याचं वचन दिलंय मी तुला, आणि ते मी पाळीनही. पण तुझ्या नशिबात संतती विरह आहे हे तुला कसं सांगू. सारंगने चांगली जिरवली त्या भैरवीची. आणि आपली सावली पण काय बोलली आहे तिला. वा. मग काय, आणि काही चुकीचं बोलली नाही हं ती. काय हो, हा सगळा प्रकार जर सारंगच्या वेळीच लक्षात आला नसता तर काय अनर्थ झाला असता. शी, मला ना कळतच नाही, म्हणजे इतका नीच विचार कसा येऊ शकतो कोणाच्या मनात. हलका स्वभावातला गुणदोष त्या बाईला मी खूप आधीपासून ओळखतो. स्वतःच्या स्वाभिमानासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. पण यावेळेस मात्र तिने आपल्या लेकीचं गाणंच संपवायचा प्रयत्न केला. हे मात्र जरा अति झालं. नाही, पण तिला दैवाने काही साथ दिली नाही. हलका, दैव नेहमी सत्याच्या पाठीशी उभं राहतं. प्रत्येक वेळी. प्रत्येक वेळेस. असं काय विचारतीस. मग आपल्या सानिकाच्या वेळी दैवकाने पाठीशी उभं राहिलं. कशाला जुन्या आठवणी काढताय. काही सुखद नाहीये त्यात. सुखद नसल्या तरी खऱ्या आहेत ना. दुर्दैवाने आहेत खऱ्या. पण आपल्या लेकीला, आपल्या दुसऱ्या लेकीला त्या घरात पाठवून आपण आपल्या दुःखावर फुंकर घातलेली आहेच की. आनंद देते आता. सुखात आहे. सुखानं संसार करतायत दोघ जण. अजून काय हवं. आपल्या सानिकाचं वर्ष श्राद्ध येत आहे. काही योजलेत तुम्ही?